नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग आणि सध्या यातलं प्रकरण आपलं सुरू आहे ते म्हणजे आमच्या झपाट्याचा इंगा. ऐकूयात या प्रकरणाचा पुढचा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सातमाईंचं रान या कादंबरीचं प्रकरण आमच्या झपाट्याचा इंगा आणि ह्या प्रकरणाचा आज पुढचा भाग. मुंगळे आणि रुही गेल्यानंतर इंदू आजी दाजी काकांजवळ झोपाळ्यावर बसून म्हणाल्या, अरे दाजा, हा कसा विचित्र घोळ होऊन बसला रे. ती धनगरीण गरोदर आहे, तर आंबा मायेनं मला तिच्या झोपड्यासाठी त्या धनगराला जमीन द्यायला का सांगावी. आता आंबा आईनं त्यांना एखादा सोन्याचा डाग दे म्हणाली असती तर मी दिला असता, पण आपली जमीन द्यायची म्हणजे. नाही दाज्या, यावर आपण त्या नागोला बोलवून काहीतरी तोडगा काढूया. तरी मला एकच भीती वाटते, आपल्या राणीला आणि त्या धनगराला एकाच वेळी हे एकच स्वप्न कसं आलं रे. त्यामुळे काय करावं हे कळत नाही आहे. तूच आता सांग, आपण काय करायचं. त्यावर दाजी काका विचार करत म्हणाले, आये, ह्याचा काय विचार करायचा आहे. त्या धनगराची बायको रोज आंबा आईकडे झोपडं मागत होती, तेव्हा तिचं गारणं आंबानं ऐकून तिची कृपा त्या धनगरणीवर झाली, म्हणून हे असं घडलं असावं. आणि नंतर ते विचार करत इंदू आजीला म्हणाले, आये, पूर्वी तशी आपली वेळच फार वाईट चालली होती. कौसल्या उंबरठ्याची खिळी कपाळात घुसून गेली. अगं, असा कोणाचा मृत्यू होतो का. नंतर अन्नीला त्या पांढऱ्या कावळ्यानं टोचलं. त्यावेळी केवळ सातमाईंमुळे त्याला जीवनदान मिळालं. तरी त्याच्या ह्या जगण्याला काही अर्थ आहे का. आता त्याचं पोर हा अंबाबाईचा सांगावा घेऊन आला आहे. तर मला वाटतं पुढे काही वाईट घडण्यापूर्वी आपण त्या धनगराला एखादी जमीन अंबाईच्या नावानं दान करावी, म्हणजे पुढे काही अरिष्ट असेल तर ते निघून जाईल. त्यावेळी कधी नव्हते आपल्या पोराचं हे बोलणं इंदू आजींना पटलं होतं. जेव्हा प्रत्यक्ष अंबाच त्या धनगराला झोपडीसाठी जमीन द्यायला सांगत होती, तर आता नाही कसं म्हणणार. तशा इंदू आजी म्हणाल्या, दाज्या, ते सगळं मला पटत असलं तरी त्या धनगराला आपली जमीन फुकट द्यायची म्हणजे. दाजी काका म्हणाले, आई, अगं, देवाच्या नावानं काही दान द्यायचं म्हणजे ते दान फुकटच करावं लागतं. नंतर ती दोघंही त्या धनगराला कुठली जमीन फुकट द्यावी याचा विचार करायला लागले. तसं आमच्या दाजी काकांचा एक कातळाच्या जमिनीचा पट्टा सोडला तर त्यांच्या सगळ्याच जमिनी अगदी सुपीक आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या होत्या. आणि अशा सोन्याच्या सुपीक जमिनीचा एक लहानसा तुकडा देखील कोणाला फुकट देणं कुठल्याही शेतकऱ्याच्या जीवावर आलं असतं. तसंच ते इंदू आजीच्या जीवावर आलं होतं. थोड्या वेळानं इंदू आजी विचार करत म्हणाल्या, दाज्या, मला एक सांग, आंबा आईनं त्या मुंगळ्याला फक्त जमीन द्या असं सांगितलं आहे, पण कुठली जमीन द्यावी हे काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा आपण आता त्याच्यावर नीट विचार करूया. तशी दाजी काकांनी मान हलवली. त्या दुपारी मुंगळ्या आणि रुही येऊन गेल्यानंतर हे सगळं काही परसूला सांगावं म्हणून राणीनं मिरच्या हव्यात या निमित्तानं रानफुलांच्या मळ्यात जायचं ठरवलं. तिने आपल्या म्हातारीला तसं सांगताच इंदू आजी चटकन म्हणाल्या, अगं राणी, सांज्याच्या पोळ्या, खीर आणि गुळपाणी असताना आता मिरच्या कशासाठी हव्या आहेत. गोडाच्या जेवणाला मिरच्या का लागतात. तसं राणी पटकन म्हणाली, आज्जे, मी गोडाचं काही खाल्लं ना की माझ्या पोटात उमाळून येतं, म्हणून तोंडी लावायला 4 मिरच्या तळाव्यात म्हणते. तशा इंदू आजी पटकन म्हणाल्या, हे बघ राणी, आता ऊन डोकीवर आली आहेत, तू चटकन जाऊन ये बरं. तेव्हा राणी आलेच म्हणून रानफुलांच्या मळ्याकडे पळाली होती. जेव्हा राणीनं मुंगळ्याचं स्वप्न परसूला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, राणी, धनगर जातीवर कधी विश्वास ठेवू म्हणतात ते बरोबरच आहे. तो मुंगळ्या लय बेरकी आहे बघ, पण त्यानं का जमीन घेऊन आपला झोपडा उभारला तर मग तो कवा पण आपल्या वाटेला जाणार नाही. तू काय चिंता करू नगस, मी आहे ना. आज्जे काय म्हणती. तसं डोकं हलवून राणी 4 मिरच्या घेऊन आपल्या वाड्यात आली तेव्हा तिच्या पाठोपाठ परसू जेवायला आला. इंदू आजींनी दुपारी जेवायला आलेल्या परसूला ते मुंगळ्याचं प्रकरण सांगून त्या म्हणाल्या, अरे परसू, आता ह्या धनगराला कुठली जमीन द्यायची र. आता आपल्या सगळ्या जमिनी सुपीक आहेत, मोठ्या आहेत.
त्यात एखाद्या जमिनीत त्या धनगराचं झोपडं म्हणजे ती सगळी जमीनच त्याला द्यावी लागणार ना. तसा परसू पटकन म्हणाला, आज्जे मना वाटतीया आपण तो कातळाच्या जमिनीचा तुकडा त्या बाप्याला द्यायचा. आता जमीन कोणची द्यायची हे काय अंबाबाईनं सांगितलेलं नाही. तेव्हा तू त्योच त्याला दे. मग त्यो आणि त्यो कातळ काय ते बघून छान घेतीन. हे ऐकून मात्र इंदू आजी भयंकर खुश झाली आणि जेवणाऱ्या दाजी काकांना म्हणाले, ती बघ दाज्या, या परसूनी बरोबर तोडगा काढला. आता ती कातळाची जमीन आपलीच आहे, तर त्याला ती कातळाची जमीन देऊन टाकू. नाहीतरी दाज्या, तुझा बा होता तेव्हापासून तो कातळाचा पट्टा तसाच पडू नये बघ. गावाने त्याचा फार उकिरडा करून टाकला आहे. तो धनगर ती जमीन घेऊन साफ करत बसू दे. हे ऐकून दाजी काका म्हणाले, आये आता ती कातळाची जमीन काही उपयोगाची नाही आहे. त्यात तो धनगर आपलं झोपडं कसं उभारणार. आता कातळावर का कोणी आपलं झोपडं बांधतं. तसं इंदू आजी रागानं म्हणाल्या, दाज्या आता ते काही तू मला सांगू नको. आता आपलं जरा काही चांगलं होऊ लागलं आहे तर ह्या आंबा आईनं घोळ घातला आहे. अरे लोकांच्या घरातही पोरं बाळं होतात, मग ते काय सगळ्यांना जमिनी वाटत सुटतात का. आता आंबा त्या धनगराला जमीन दे म्हणाली आहे, पण कुठली ती काही तिने सांगितलेलं नाही आहे, म्हणून आपण त्याला ती कातळाची जमीन द्यायची. आता कातळ असलेली ती जमीन आपलीच आहे का नाही. आता आंबाचा सांगावा आला नसता तर आपण ती कातळाची जमीन का कोणाला फुकट दिली असती. त्यावर दाजी काका म्हणाले, आये अगं मी काय म्हणतोय ते ऐकून घे. त्या धनगराला झोपडं बांधायला जमीन दे असं आंबा म्हणाली आहे. आता त्या कातळावर बसून कोणी हागलं तर ते खाली घसरून येतं, तर अशा कातळावर तो धनगर आपलं झोपडं कसं बांधणार. त्या दान द्यायची वस्तू नीट असावी लागते. ती वस्तू जर वाया गेलेली असेल तर त्या दानधर्माला काही अर्थच उरत नाही. तशा इंदू आजी जास्त चिडल्या आणि म्हणाल्या, दाज्या यार तुझ्या माझ्या तोंडाची झाली बोळकी, तरी तुला कुठं काय बोलावं याची नाही अक्कल. म्हणे वस्तू नीट नसली तर दान फुकट जातं. अरे हा आंबेचा सांगावा नसता तर मी त्या धनगराला त्या कातळाच्या जमिनीकडे उभंसुद्धा राहू दिलं नसतं. नशीब म्हण मी त्याला ती जमीन देते आहे. तुला काय वाटतं, आपलं तंबाखूचं शेत मी त्याला द्यावं का ऊसाचा मळा द्यावा. एवढं बोलून इंदू आजी जोरजोरात श्वास घेत राहिल्या. तसं दाजी काकांनाच आपल्या आईची दया आली होती आणि ते सहानुभूतीनं म्हणाले, आये तू विनाकारण आपला जीव जाळू नको. हे बघ मला तुझं बोलणं पटतं आहे. आपण त्या धनगराला जमीन द्यायचं आपलं काम, नंतर ती जमीन कशी ते पाहिजे त्याचं काम. तरी आपण आंबा आईनं सांगितल्याप्रमाणे तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं एवढंच. तशा इंदू आजी आपल्या तोंडाचं बोळकं पसरून हसत म्हणाल्या, आत्ता कसं बोललास दाज्या. आपल्या परसूचं तुझा तेच म्हणणं आहे नाही का रे परसू. आणि जेवणाऱ्या परसूनं मान डोलावली. तरी त्यावेळी तो मनात म्हणाला, या धनगरानं त्याच्या बायकोनं त्यांना पाहण्याचा बराच फायदा उठवला आहे, पण जर उद्या यांनी पुन्हा काही केलं तर मग त्याला सरळ करावं लागेल. परसू आपल्या विचारात असताना इथे इंदू आजी म्हणत होत्या, अरे दाज्या आपल्या दाराशी कोणी भीक मागत आलं तर आपण का त्याला ताज्या भाकऱ्या देतो, शिळ्याच भाकऱ्या देतो का नाही. तसंच आहे हे. आता त्या कातळावर तो धनगर आपलं डोकं आपटून घेऊ दे किंवा झोपडं बांधू दे, आपला त्याचा संबंध संपला. नंतर त्याचं तो बघून घेईल. दाजी काकांनी बरोबर म्हणून डोकं हलवलं तेव्हा राणीला वाटलं खरंच कोणाचं ओझं कोणाच्या खांद्यावर. आमच्या धूर्त इंदू आजी नंतर म्हणाल्या, हे बघ दाज्या, मी त्या धनगराला उद्या सकाळी बोलवलं आहे. तेव्हा दाज्या आपण ती कातळाची जमीन त्याला न दाखवता त्याला घेऊन सरळ शिरगुप्पीला कचेरीत जाऊ. तुझी कचेरीत ओळख आहे त्यामुळे आपलं काम लवकर होईल. परसू तू उद्या बैलगाडी जोडून तयार राहा. अशा प्रकारे इंदू आजींनी मुंगळ्याला फसवून ती कातळाची जमीन त्याच्या गळ्यात मारायचं ठरवलं. तेव्हा त्यांनी मुंगळ्याचं नशीब उघडून दिलं होतं याची कल्पनासुद्धा त्यांना नव्हती. आता आमच्या दाजी काकांचा रानफुलाचा मळा त्यांच्या वाड्यापासून बराच दूर होता आणि मध्ये त्यांची शेती पसरली होती. तसं त्या रानफुलांच्या मळ्यानंतरसुद्धा त्यांची शेती होती. आता त्या आपल्या सगळ्या जमिनीत दाजी काका, आपला परसू त्यांच्या रामोश्यांच्या मदतीनं अनेक प्रकारची पिकं घेतात. त्यात विशेषतः सूर्यफुलाचं पीक, तूरडाळ आणि डाळीची पिकं, कापूस, शेंगा, ऊसाचं पीकसुद्धा घेत असत. त्यात त्यांचं सगळ्यात मोठं तंबाखूचं पीक होतं.
अर्थात ही सगळी शेतीची कामं परसू आपल्या 15 रामोश्यांबरोबर स्वतः त्या प्रत्येक शेतात राबून दाजी पवारांच्या दारात लक्ष्मी उभा करत असे. आमच्या रानफुलांच्या मळ्यात मात्र एकट्या परसूचा वावर होता. तिथे तो स्वतः राबून अनेक भाज्यांची पिकं उगवत होता. या रानफुलांच्या मळ्यात दाजी काकांच्या शेतात रामोशीत चुकून जात नसत. दाजी काकांनी तिथे रात्रंदिवस खपणाऱ्या परसूला दुपारी थोडी विश्रांती घेता यावी आणि तिथे काढलेली भाजी ठेवता यावी म्हणून एक मोठी झोपडी बांधली होती. परसूचा हा रानफुलांचा मळा फार जिव्हाळ्याचा होता. याच मळ्याच्या झोपडीत राणी आणि परसू एकमेकांना समर्पित होऊन एकमेकांच्या जवळ आले होते. आमच्या मांजरीवाडीत कोणी माठ, चवळी, तांदूळका, वांगी, भोपळा, मिरच्या, लाल माठ, कारली अशी भाजी शेतातून लावत नाहीत. फक्त आमचे आरा काका आपल्या शेताच्या एका लहानशा जागेत बोर टोमॅटोचं पीक घेत असत. आता बोर टॅमॅटो म्हणजे ते टोमॅटो मोठ्या बोराच्या आकाराचे असतात. अर्थात आमच्या आरा काकांनी ते टोमॅटो कधी बाजारात विकले नव्हते, तर ते टोमॅटो फक्त आमच्या अख्ख्या मांजरीवाडीतल्या प्रत्येकाच्या माजघरात जात. जरा कोणाला आंबट, तिखट, कोरड्यास करायचं असलं की जायचं आणि आरा काकांच्या टोमॅटोच्या शेतातनं 4 टोमॅटो घेऊन यायचे. थोडक्यात काय, ते टोमॅटोचं शेत गावासाठी आणि आम्हा पोराटोरांसाठी होतं. आम्ही शेतकरी आपल्या शेतात भाज्या लावत नसलो तरी प्रत्येकाच्या वाड्याच्या मागे तशी वांग्याची, मिरचीची रोपं, काही फुलझाडं लावलेली असतच. तरी ती फक्त घरापुरती. परसू दाजी काकांच्या रानफुलाच्या मळ्यातली तरतरीची भाजी आठवड्यातून 2 वेळा शिरगुप्पीच्या बाजारात विकण्यासाठी जात असे. एकदा आमच्या दाजी काकांनी त्यांच्या एका मित्रातर्फे कोकणातून अनेक तऱ्हेची गुलाबाची कलमं आणून ती सुद्धा परसूबरोबर आपल्या रानफुलांच्या मळ्यात रोवलेली होती. पण नंतर काय झालं, आमच्या देशावरच्या काळ्या मातीत तळपत्या उन्हानं ती सगळी कलमं मरून गेली. दाजी काकांना देशावर सूर्यफुलाबरोबर गुलाब फुलवायचे होते, पण ते काही त्यांना जमलं नाही. नंतर त्यांनी ती रानफुलांच्या मळ्याची जबाबदारी परसूवर टाकून नंतर त्या अनेक भाज्यांचं उत्पन्न घेत बसले होते आणि ते त्यांना भरपूर फायदा मिळवून देत होतं. तसा आमचा परसू आपल्या रानफुलाच्या मळ्याकडे कधी कोणाला फिरकू देत नसे. शेतातली कामं रामोशांना वाटून दिली की तो रानफुलांच्या मळ्यात जायला मोकळा व्हायचा. तसं आमच्या दाजी काकांचं वय आता झालेलं असलं आणि त्यांना दमा असला तरी ते परसू रानफुलाच्या मळ्याकडे गेला की स्वतः शेताच्या बांधावर उभं राहून आपल्या रामोशांच्या कामावर देखरेख ठेवत असत. आता कधी कोणाच्या वाड्यात अवचित पाहुणे टपकले आणि कोणाला 4 भाजीच्या कांड्या हव्या असल्या की ते परसूकडे भाजी मागायला रानफुलांच्या मळ्यात येत. तेव्हा आरा काकांसारखे अख्ख्या मांजरीवाडीला फुकट बोर टमाटी वाटणारा परसू नव्हता. तो 4 दिडक्या घेऊन ती भाजी देत असे. नंतर इमानीपणे दुपारी जेवायला आल्यावर त्या 4 दिडक्या इंदू आजीच्या हातावर टेकवत असे. तेव्हा इंदू आजी त्याला म्हणत, अरे परश्या, अरे कोणी 4 काड्या भाजी तुझ्याकडे मागितली तर त्याचे पैसे कशाला घेतोस? तेव्हा परसू निग्रहानं म्हणत असे, आजी, माझ्या अन्नीचा कोणी बी फुकट खायचा नाही. हे ऐकून इंदू आजी हसत असत. हा आमचा परसूदादा कधी आम्हा पोरांना आपल्या मळ्याकडे जरासुद्धा फिरकू द्यायचा नाही. तसं बघता आम्ही पोरच त्या राक्षसासारख्या परसूला टरकून मळ्याच्या बाजूनं चुकून जात नसायचो. तसं तो आम्हा पोरांच्या वाट्याला कधी जात नसे. आम्ही पोरं त्याच्या वाट्याला जात नव्हतो. म्हणजे रानफुलांच्या मळ्याकडे आम्ही जात नव्हतो. आता भाजीच्या 4 काड्या विकत देणाऱ्या या परसूच्या रानफुलांच्या मळ्यातली भाजी गावजेवण किंवा लग्न समारंभ असला की मात्र दाजी काका अगदी टोपल्या भरभरून रानफुलाच्या मळ्यातली भाजी पाठवत, अगदी फुकट पाठवत. अशा या दाजी काकांच्या रानफुलाच्या मळ्यानंतर उजव्या हाताला 100-1 पावलं चालल्यानंतर त्यांची ती कातळाची जमीन लागत असे, निव्वळ कातळांनी भरलेली. आता मी तुम्हाला या कातळाच्या जमिनीबद्दल सांगणार आहे, जी मुंगळ्याला इंदू आजींनी द्यायची ठरवलेली होती. तसं आमच्या मांजरीवाडीत कोणाच्या शेतात किंवा मळ्यात एखादं कातळ नव्हतं. पण दाजी काकांच्या या चौकोनी मोठ्या जमिनीत अगदी मधोमध एखाद्या गोल घुमटासारखं प्रचंड मोठं काळं कातळ उगवलेलं होतं. या मोठ्या कासवासारख्या कातळानं ती सगळी चौकोनी जागा व्यापून टाकलेली होती. या कातळापासून अवघ्या 4 पावले अंतरावर 4ही बाजूनी थोडीशी मोकळी जागा होती. बाकी सर्वत्र ते उंच कातळ पसरलेलं होतं आणि दाजी काकांची ही कातळाची जमीन रानफुलांच्या मळ्यात जरा जवळ असून ती दाजी काकांच्या शेतापासून दूर गावाच्या बाहेर अशी होती. आता अशी कातळं
नदी किनाऱ्याच्या लगत वरवर पसरलेली असतात. आमच्या सखाचा घात घेणारी ही कातळं आमच्या कालिया नदीच्या दोन्ही काठावर लांब लचक पसरलेली होती. पण कोणाच्या शेतात असं मधोमध पसरलेलं कातळ नव्हतं. आमच्या दाजी काकांच्या त्या गावाबाहेरच्या शेतात हनुमंतानं अगदी हातानं उचलून त्या शेताच्या मधोमध तो कातळ आणून बसवावा तसं ते होतं कातळ. आणि केवळ त्या कातळामुळे त्या शेताचा तो पट्टा अगदी वाया गेलेला होता. आता अशी लहान कातळं कधी विहीर खणल्यावर विहिरीच्या तळाशी झरे अडवून झोपलेली आढळतात. त्यावेळी अशी ही कातळं दगडफोड्याकडनं फोडून त्या विहिरीचे झरे मोकळे केले जातात. आता आमच्या दाजी काकांच्या शेतात हे कातळ अगदी वर्षानुवर्ष तसंच पडून होतं. आमचा परसू अनेक वेळा इंदू आजीला म्हणाला होता की आजी, तू दगडफोड्याकडून ते कातळ फोडून घे. गावानं या कातळाच्या जमिनीचा अगदी उकिरडा करून ठेवला आहे. जर कातळ फोडलं तर त्या जमिनीत काहीतरी करता येईल. परंतु परसूनं अनेक वेळा सांगूनसुद्धा ते ह्या त्या कारणास्तव फोडायचं तसंच राहून गेलेलं होतं. दाजी काकांच्या कौशल्याचा मृत्यू, अन्नीचं आजारपण, या सगळ्या घडामोडीत ते कातळ फोडायचं तसंच राहून गेलं. नंतर त्याची आठवणही कोणाला राहिली नाही. आता काय होतं, गावात एखाद्या जागेकडे दुर्लक्ष झालं की लगेच गावकरी आपल्या परीनं त्या जागेचा वापर शेणखत घालण्यासाठी, घरातली अडगळ तसंच शेतातला कचरा टाकण्यासाठी करतात. दाजी काकांची ही कातळाची जमीन जरा गावाबाहेर ओसाड पडली होती. त्यामुळे आमच्या गावात कधी शेतातलं, घराजवळचं कुठल्याही माती मसणातले दगडधोंडे, काटेकुटे किंवा कसलीही अडगळ, कचरा काही घाण काढली ना की गावकरी परसूच्या नकळत बैलगाडी नेऊन त्या कातळाच्या सभोवतीच्या जागेवर टाकून द्यायचे. त्यामुळे वर्षानुवर्ष अशा घाणीनं साचलेल्या जागेत साप, फुरशाचे, विंचवांचे, घोणीचं अगदी माहेरघर झालेलं होतं. त्यात गावची घाण तिथे टाकली जातच होती. तरीही परसू, आमचे दाजी काका तिकडे दुर्लक्ष करत. त्यामुळे या कातळाच्या सभोवती एवढे दगडधोंडे पसरले होते, विचारायची सोय नाही. त्यामुळे ह्या बाजूला कधी कोणी गावकरी कचरा टाकण्याव्यतिरिक्त एक साधं पाण्याचं डबकंसुद्धा घेऊन त्या बाजूला फिरकायचे नाहीत. आमच्या संपूर्ण मांजरीवाडीत हीच एक दाजी काकांची कातळाची जमीन अगदी नापीक होती. आता तसं त्या कातळाच्या जमिनीत तरी काय माती मसण उगवणार होतं. पण एक मात्र घडलं होतं, पूर्वी अनेक वेळा दाजी काकांनी जेव्हा जेव्हा हे कातळ फोडायचं ठरवलं त्यावेळी काहीतरी अडचणी येऊन ते कातळ फोडायचं तसंच राहून जात होतं. आणि असा हा गावाच्या घाणीचा उकिरडा आमच्या धूर्त इंदू आजींनी मुंगळ्याच्या गळ्यात बांधायचं ठरवलं. तेव्हा या कातळाच्या जमिनीबद्दल मुंगळ्याला काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर सगळ्या घडामोडी भराभरा घडल्या. इंदू आजींनी मुंगळ्याला ती कातळाची जमीन त्याला न दाखवता त्याच्या नावावर केली. नंतर 3-4 दिवसांनी आलेली त्याच्या नावची कागदपत्र अंबाबाईच्या नावानं अन्नी आणि राणीवरनं ओवाळून त्यांनी ती मुंगळ्याच्या हातात ठेवली आणि येणाऱ्या आपल्या नातवासाठी त्यांनी वाट मोकळी करून घेतली. त्यावेळी कातळाची जमीन मुंगळ्याच्या नावावर करताना इंदू आजींनी आणि दाजी काकांनी कमालीची दक्षता घेतली होती. त्यांनी मुंगळे आणि रोहिला बजावलं होतं की या जमिनीच्या देण्याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता करायची नाही. तसंच जेव्हा मुंगळ्याच्या नावावर ती जमिनीची कागदपत्रं येतील तेव्हाच त्याला कोणती जमीन हे दाखवण्यात येईल. या अटीला मुंगळे आनंदानं तयार झाला, कारण त्याला वाटलं आपल्याला एखादं तंबाखूचं शेत नाही तर उसाचा मळा देण्यात येईल. तो त्या कागदपत्रांची वाट बघत राहिला होता. शेवटी एकदाची इंदू आजींनी आलेली कागदपत्र राणी आणि अन्नीवरनं ओवाळून अंबाबाईच्या नावानं ती कागदपत्र मुंगळ्याच्या हातात दिली तेव्हा मुंगळ्याच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. पण गंमत काय झाली होती, आमच्या मुंगळ्याचा शनिवार हा घातवार होता. नेमकी इंदू आजींनी ती जमिनीची कागदपत्र शनिवारीच मुंगळ्याच्या हातावर ठेवली होती. त्यावेळी मुंगळ्याला वाटलं होतं की ती आपण कागदपत्र रविवारी घ्यायला हवी, कारण शनिवारी तो जे जे काम करत असे ते त्याचं काम फसत असे. आता त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे जर तो कोंबड्या बकरी चोरायला शनिवारी गेला तर त्याला 10 अडथळे येत असत, पण तेच त्याचं चोरीचं काम रविवारी किंवा इतर दिवशी केलं तर मात्र त्याला ते चटकन जमत असे. आता शनिवारचं हे लफडं माहीत असताना मुंगळ्याला ती जमिनीची कागदपत्र शनिवारीच मिळाली. कदाचित आपल्या नावाचा खोटा वापर केला म्हणून अंबाबाईंनी ते तसं केलं असावं. पण काही असू दे, आमच्या मुंगळ्यानं पूर्वजन्मी काही पुण्य केल्यामुळे हे चांगलं फळ त्याला कातळाच्या जमिनीमध्ये मिळालं असं आपण म्हणायचं.
पण त्या फळाचा नीट उपयोग त्यांनी न केल्यामुळे नंतरचं ते सगळं रामायण घडलं होतं. त्यानंतर अनेक वाईट घटना आमच्या मांजरेवाडीत घडल्या होत्या. त्या सगळ्या घटनांनी आमचं चिमुकलं मांजरेवाडी अगदी ढवळून निघाली होती. त्या सगळ्या घटना कोणालाही न विसरण्यासारख्या होत्या. आणि आमची अंबा आजी जेव्हा अतिशय हताश झाली तेव्हा सातमाईंनी सगळं सांभाळून घेतलं होतं. त्या सगळ्या घटनांना हा मुंगळ्या कारणीभूत होता. नंतर मुंगळ्याला इंदू आजींनी आणि दाजी काकांनी त्याला आणि राणीला पडलेल्या एकाच स्वप्नामुळे आपली कातळाची जमीन दिली. ही गोष्ट मांजरीवाडीत वणव्यासारखी पसरली. तेव्हा मांजरीवाडीतल्या चुलीपर्यंत ही चर्चा झाली होती. स्वतः दाजी काका आणि इंदू आजी किती कंजूष आहेत हे अख्ख्या गावाला माहिती होतं. आपली हागायची जागासुद्धा कोण कोणाला फुकट देत नाही. तर दाजी काकांनी आणि इंदू आजींनी त्या अनोळखी सोलापूरच्या धनगर मुंगळ्याला ती कातळाची का होईना जमीन फुकट दिली याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण ते सगळं खरं आहे हे समजतात नंतर संपूर्ण मांजरीवाडीत अनेकांनी त्या एका गोष्टीचे अनेक तर्कवितर्क काढले होते. आता दाजी काकांना ते कातळ दगडफोड्याकडनं फोडून त्या जागेत एखादी विहीर बांधता आली असती किंवा ती जमीन शेतालायक करता आली असती, तरी त्यांनी एका स्वप्नाच्या आधारावर ती जमीन दिली. पण नंतर जेव्हा आंबाच्या सांगाव्यामुळे हे झालं हे समजलं तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी जमिनीचे मुंगळ्याला केलेले ते फुकट दान एकमतानं मंजूर करून टाकलेलं होतं. या शनिवारी इंदू आजींनी ती कातळाच्या जमिनीची मुंगळ्याच्या नावावरची कागदपत्र त्याच्या हातावर ठेवली. त्यावेळी तो आनंदानं चंद्रावर पोचला. आज त्याच्या वाया गेलेल्या आयुष्यातलं एक सुंदर स्वप्न अचानक पूर्ण झालं होतं. त्यावेळी ती जमीन बघण्याचं भानसुद्धा त्याला उरलं नव्हतं. आज आयुष्यात प्रथम तो आपल्या रुयाला काहीतरी तिच्या हक्काचं देणार होता आणि तो ती कागदपत्र घेऊन पळत पळत झोपडीत आला. आल्या आल्या त्याने रुहीला उचलून गरगर फिरवत तो फक्त रुया रुया म्हणत हसत राहिला. जेव्हा रुयाला त्यानं खाली ठेवून तिला ती कागदपत्र दाखवली तेव्हा म्हणाला, रुया शेवटाला म्या जिंकलो. आता आपला झोपड्या म्या उभारीन आणि माझ्या जमिनीत म्या राब राब राबून शान तुला भाकर टोकडा खायला घालीन. म्या अगोदर तुया त्या बांगड्या परत आणणार. मुंगळ्या तोंडाला येईल ते बडबडत होता. त्यावेळी रुही त्याला आनंदानं घट्ट मिठी मारून आपल्या लांब केसांनी मुंगळ्याला झाकून टाकून डोळे मिटून फक्त त्याची बडबड ऐकत होती. आज पहिल्यांदा तिने आपल्या नवऱ्याला एवढ्या आनंदात बघितलं होतं. आणि ती हलकेच त्याचा कान गुरगुरत आलेल्या मांजरीसारखी चावत म्हणाली, धनी म्हणा काय पण न गं, मला तुम्ही माया संगतीला असन ना तेवढं मला पुरं आहे. खरंच आपल्या पतीच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असलेली माहेरच्या सुखावर पाणी सोडणारी रुया खरोखर एक आदर्श गृहिणी होती. जेव्हा इंदू आजींनी मुंगळ्याच्या हातावरती कातळाच्या जमिनीची कागदपत्र ठेवली तेव्हा साहजिकच मुंगळ्याला ती जमीन बघायची होती. त्यावेळी परसू आणि दाजी काका तंबाखूच्या गठड्या घेऊन कोल्हापूरच्या व्यापाऱ्याकडे गेले होते. आणि इंदू आजींना ते दोघं घरात नसताना मुंगळ्याला ती जमीन दाखवून उगाच त्याच्याशी वाद घालायचा नव्हता. म्हणून त्या म्हणाल्या, हे बघ धनगरा, आता वाड्यात माझा पोरगा आणि परसू नाहीत, ते उद्या दुपारी येणार आहेत. ते आल्यावर त्या जमिनीकडे तुला परसू घेऊन जाईन. तसं मुंगळ्याने ठीक आहे म्हणून तो सरळ आमच्या सातमाईंच्या वाड्यावर भाकऱ्या मागायला आला. जेव्हा मुंगळ्या आमच्या वाड्यावर आला तेव्हा साहजिकच आजीने त्याला त्या कातळाच्या जमिनीबद्दल विचारून ती म्हणाली, अरे धनगरा, तुला आणि राणीला एवढं कसलं स्वप्न पडलं रे की इंदूने तुला ती कातळाची जमीन दिली. तो हसत हसत आपले दात दाखवत म्हणाला, आजी मला भाकरी संग दही पाहिजे होता आणि 4 कांदा गोडाचा खाडा. माझ्या आत्याने त्याला ते सगळं आणून दिल्यानंतर तो हसत हसत आजीला म्हणाला, आजी आता बघ, म्या तुझ्यापाशी हे समजा मागितला आणि तू मना समजा दिला. तसाच म्या आंबा आईपाशी जमीन मागितला, तिने मना तो दिला. नंतर पुढे तो माझ्या आजीला काही म्हणणार तेव्हा आजी त्याला म्हणाली, पण अरे लेकरा, तुझी ती जमीन तू बघितली का. मुंगळ्या डोका हलवत म्हणाला, आजी परसू आणि दाजी काका तंबाखू घेऊन छान कोल्हापूरला गेले हायती, ते उद्याच्याला दुपारच्याला येणार. तवा परसू मला ती जमीन दाखवायला नेणार आहे. तसा आजी मला तो कागद काय वाचता येत नाही. तवा परसू दावील तो माझं जमीन असन. त्यावेळी माझी आजी एक सुस्कारा सोडून गप्प राहिली. तिला इंदूची हुशारी कळली होती. त्यावेळी आजीला वाटलं त्या कातळाच्या जमिनीत फक्त भलं मोठं कातळ असून त्याच्या आजूबाजूला गावाचा उकिरडा आहे आणि ते सगळं घेऊन हा धनगर काय करणार आहे. तरीही आजी काही बोलली नाही.
परंतु इंदूने या परक्या धनगराला इथे जागा दिली हे काही तिला आवडलेलं नव्हतं. मुंगळ्यानं आमच्या वाड्यातनं रोहीला बरं नाही म्हणून तो भाकऱ्या मागून घेऊन गेला तेव्हा रोहीनं आणि त्यांनी जेवण केलं. मुंगळ्या जेवताना विचार करत होता, आता आपल्याला जमीन मिळाली आहे, त्यात सातमाईंच्या वाड्याचा हात त्याच्या पाठीवर आहे. आणि त्या क्षणी मुंगळ्यानं लंगड्या किन्नाची घाणेरडी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. त्याला त्या इरसाल नोकरीचं काही कौतुक नव्हतं. त्या नोकरीत फक्त किन्नाच्या उष्ट्या ताटातलं अन्न आणि उष्ट्या बाटलीतली उष्टी दारू एवढाच त्याचा मोबदला. आणि त्याची वरची कमाई त्या गरीब कातकरी बायकांकडनं किन्नाकडे जाण्यासाठी घेतलेल्या 4 दिडक्या. त्यात त्याच्या मनात एक भीती नेहमी होती की आपण त्या लंगड्या किन्नाला कातकरी बायका पुरवतो हे जर त्याच्या सुंदर सरळ रुयाला कळलं तर त्याच्यावर मोठा बाका प्रसंग ओढवला असता. ती श्रीमंत बस्त्याची लाडकी लेक रुही कशी सरळपणाची शिस्तवान आहे हे त्याला माहिती होतं. त्या सुंदर रुयाचं आपल्यावर किती प्रेम आहे हेही त्याला माहिती होतं आणि कोणत्याही परिस्थितीत तो तिचं आपल्याबद्दल वाईट मत करू शकत नव्हता. त्यामुळे हे सगळं त्याला लवकरात लवकर संपवायचं होतं. तो जेवण झाल्याबरोबर रुहीला म्हणाला, रुया आता तू वाईस नीज, मी त्या इरसाल किन्नाकडं जाऊनशानी येतो. तेव्हा रुही आश्चर्यानं म्हणाली, धनी अहो आत्ता कुठं निघालात? तो माणूस वांगाळ आहे, तुम्ही आता त्याचा काम सोडून शान आपल्या जमिनीत खपा. तसा मुंगळ्या तिला हसत हसत म्हणाला, रुया म्या त्योच करायला तथं जातोय, आलोच म्या. आणि मुंगळ्या निघाला तो तडक किन्ना काकांच्या वाड्यावर जाऊन पोचला. श्रोते हो, आमच्या झपाट्याचा इंगा या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग उद्या ऐकूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.